हेलो गाइज, वेलकम टू द अनदर ब्लॉग, मतलब डे 3 और ब्लॉग 3। अभी हमने सीधा मतलब काय मराठी काढायचा कसा हिंदी काढायचा मराठीच काढतो, कारण मराठीच झालेलं जास्त. परत आता किल्ल्यावर जायचं पुढे, त्यामुळं डायरेक्ट आम्ही आता सगळं आवरून आलेलो आहे. कारण की लाईट नव्हती रूममध्ये, चार्जिंग नव्हती रूममध्ये, ना पाणी नव्हतं ना काय नव्हतं. त्यामुळं मॅगी झालं, चहा झालं, लई ॲडव्हान्स झाला. अवतार घाम दिसत असेल तुम्हाला. हां, तुम्ही आलाय 2 मिनटं की मग त्यामुळं काहीच घेतलं नाही. त्यामुळे पटापट आवरलं, रूम चेकआउट करायचं होतं. कारण की काल रात्रीसुद्धा भांडणं झाली आणि जिथं रूम घेतली का तिथं पण भांडणं झाली. त्यामुळं काय काढला नाही. त्यामुळे आता डे 3 चालू आहे. आता पहिल्यांदा आता कुठं जायचं आपल्याला? म्हातारीची चूळ आणि काय तर 20 पॉईंट आहेत आणि परत 2 किल्ले आहेत. सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला हे आहेत. हां, दोन्ही किल्ले करायचे. इथले पहिले 20 पॉईंट आहेत, काय तर 3 पॉईंट करायचे आणि 12 पॉईंट 25 पॉईंट म्हटलं मागाशी. बरं, 12 पॉईंट आहेत. ती काय असेल ते तेवढे पॉईंट करायचे, तुम्हाला बघायला भेटेल. आणि 2 किल्ले आहेत. तर भेटूया थोड्या वेळा. चला, तर आता आम्ही निघालो आहे. किती पॉईंट बघायला निघालेलो रे? 16 पॉईंट. त्यामध्ये कसली चूळ, म्हातारी चूळ वगैरे कुठले पॉईंट आहेत. बोट ठरवण्यामध्ये जरा वर खाली भांडणं तंटा, आमच्यात पैसे काढायचे जरा हे झाले. 2 बोट आहेत, 1 बोट पुढे गेली आमची. इकडे आड बसले, तिकडे आड बसले. आता 16 पॉईंट ना, 16 पॉईंट आहेत. 16 पॉईंट म्हटले काय काय तुम्हाला आमच्यासोबत गाईड पण आहे, तुम्हाला बघायला भेटेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती भेटेल आणि एन्जॉय पण भेटेल आणि मस्ती पण बघायला भेटेल. चला. त्यांची मुलं असतात ना, वाळू पकडून ठेवतात. पुन्हा मित्राची लाट आली त्याला धडकली, त्या लाटीची ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे तोडायला बंदी आहे, संरक्षित आहे. ह्याच्यामुळं काय होतं? लाटाचं काय म्हणलं तुम्ही? लाटाचं काय म्हणलं या बेट? हां, अच्छा, त्यासाठी ते सुरक्षित आहे का? अच्छा अच्छा अच्छा, हे तोडायला बंदी आहे म्हणायला लागली. तर या छोटंसं बेड आहे, छोटंसं. हे सणाने लाटा आल्या ना, त्याची ताकद कमी होते, प्रभाव जास्त असतो ना, त्यामुळे ती सुरक्षित आहे. तोडायला बंदी आहे झाला तोडलं तर. आता माईक आणला नाही, राहिलाय माझा जरा. जेवढा आवाज आहे तेवढं तुम्ही समजून घ्या. आता चालायचं. देवबाग संपलं का? मालवणपर्यंत. सगळं भोगे बीच आहे, वेंगुर्ला चालतं. समोरचा डोंगर लांब न बघितलं तर मगरीचा सारखा दिसतं ना. तर विषय काय माहिती आहे का, ही मगरीचा बेट म्हणते त्याला. काय तर लांब न बघितलं ना मगरी सारखं दिसतं याचा शेप. हे असं म्हणतात मामा. दिसतंय जरा, ही पाड दिसते. लांब न बघावं लागतं, इथून काही दिसत नाही. तसं मगरीचा बेट ना, बरोबर, मगरीचा बेट म्हणाला सारखा. बघू आता पुढचा काय, आता लोकेशन एक दाखवता लागले. जॅकेट घालायला लागते, बोट घालायला लागले. 2 मिनिटं झालं मी जॅकेट घालतो, म्हणजे जॅकेट घालून गेले, घालायला लागले. भीती वाटायला काय यांच्या पुढे गेलं, वैतागा लागले. काहीच थांबा झाला, हे घालतो मी आता. समुद्रात जायचंय, भीती वाटायला गेले, जरा हालायला गेले. ड्रेस करून नको घालतो, जॅकेट घालून. हां, ही समुद्र इथं संपलेलं दिसतंय. म्हणजे सॉरी, काय संपलं ते? हां, इथून अरबी समुद्र स्टार्ट झालं. तिकडून आलं की देवगाव बीच, देवगड काय बीच होतं त्याला, ती संपलेलं आहे. आता इथून आता समुद्रामध्ये चालले. समुद्रामध्ये कुठले पॉईंट आहे की म्हातारीचे चूळ वगैरे काय आहे ना, ते बघायला भेटेल तुम्हाला. रोडमध्ये हालायला लागले आणि आमची लय फाटा लागली असे. तो पण घाला, ह्याला पण घालायला लोक म्हणत होता, घाल म्हणत होतं. तर ऐकायला तर अरे हालते किती भाई, तसं पुढच्या पॉईंटला भेटूया डायरेक्ट. लाईफ जॅकेट घातलेलं असं फॉल आलेलं पुढं. रोड तुम्हाला आता कशी हालते तुम्हाला दिसत. थोड्या वेळ तिथे हालायला लागली ना, पोराचे फाटून 4 झालेले. सगळ्याचे पकडून बसलेले साईडला, सगळेजण घाबरून लय झालेले. ड्रायव्हर काय म्हणून बा कसे पकडून बसलेले. आणि मागची आमची बोट तिकडे महाग दिसते तुम्हाला, ती माकडं बोट आहे. घाबरलेलं मी पण आहे, माझी पण झालेले. काय सांगू आता, मी आज पकडून बसलेलो खाली. जेवढं पुढे तू काय केलंय, त्याच्याकडे घातलेलं होतं. मी म्हटलं माझे फाटले, मी मान्य करतो. हाला राहिले बाबा. आता पुढे गेल्यावर बघू. जेवढं खोल झालं तेवढं लाटा जास्त उसळते.
इथं तर मजा आहे फक्त उलटी उडी करू नका. हा उलटी करायची बाहेर करा थांबून करायला आपण. तिकडे उलटी करणार कोण नाही, तिकडे नाही जण उलटी करणार इकडे. सार्थक आता तर समर्थ ते आहे उलटी करणारा. हा उलटी आली की सांग उलटी उलटी. या बोट मध्ये 4 जण आहेत उलटी करणारे. हा त्यातला मोठा माणूस घाबरला आमच्यात थोडा. बड्डे काय त्याचा बड्डे काय. हॅपी बड्डे विश करा त्याला. हॅपी बड्डे समर्थ. तर चला भेटूया पुढं आता. हात दुखायला लागला माझा मोबाईल बघू. हा अच्छा या 2 डोंगराच्या मधनं जायचंय. नाव काय याचं? 2 डोंगर दरी पॉइंट. आता ह्याच्यामधनं जायचंय. तुम्हाला दाखवत आता कसं आहे. वर बांधलेलं जुनं ओल्ड लाईट हाऊस आहे. म्हणजे जे हा. 100 2 डोंगर दरी पॉइंट. डोंगर पॉइंट. हा डोंगर पॉइंट त्याच्यामधनं जायचं. तर तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिट. आता जरा स्विच झाली माझी साईड. आता आलेलं आहे मधनं मस्त वेगळी त्या 2 डोंगरच्या बद्दल जाते. तुम्हाला दाखवतो. दिसायला लय भारी दिसते. तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसते दाखवतो आता. हा बघा ह्याच्यामधनं जायचं मस्त दिस इज द हेवन ब्रो. कसले भारी आहेत दगड एकदम दमान. पाणी ढवळते म्हणून जरा दमाने घेतात रे इथून. पाणी ढवळते म्हणून जरा दमाने घेतात. हा शिंपले 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 वगैरे दिसत साईडला. पाणी जरासं उतरलंय. कसलं भारी वाटायले. मस्त 1 नंबर एकदम दमाने बोट चालू आहे बघा. उजव्या साईडला काय? अच्छा अच्छा. हे सगळं शिंपली समुद्र समुद्र भरपूर हाडा लागले. काय कर नाही नाही हे नाही म्हातारा चोळ. म्हातारा चोळ कुठं आहे? म्हातारा चोळ नाही काय पण बोल नाही. म्हाताऱ्याचं चोळ म्हाताऱ्याचं चोळ काय काय माहिती काय तर आहे. खड्ड्याचं पाणी जातं. हा खड्डा आतमध्ये पाणी जातं आणि बाहेर येतंय पाणी. हे आले आमची मागणं बोट दुसरी. हा डेंजर आहे. आणि ही जुना ही जी आहे ना वरचं ही जुनं लाईट हाऊस आहे. नवीन लाईट हाऊसकडे आता जाणार आहे. ब्रिटिश काळामधले ते दिसते जुनं. आता तिथं कोण नाही पडतं तिथं कोण जाणार. आता नवीन लाईट हाऊस आहे का तिथं जायचं तुम्हाला. तर नाही घ्या तिथे भेटतो. व्हिडिओ जरा मोठा होते त्यामुळं थोडे थोडे शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवते तर समजून घ्या. चुम्मा चला. काय हाय काय हे तुम्ही माझे फॅन्स तर नाहीत ना रे. कुछ भी येस ना. फॉलो करता ना मला. फॉलो करता ना मला. नक्की नक्की. हा चालतंय चालतंय. या बन्नीला आपले फॅन्स भेटले बघा. डायरेक्ट सबस्क्रायबर भेटलेलं तर आपल्याला दिलेलं. जुम्मा फुल इज्जत फुल इज्जत. चला आता आपण नवीन लाईट हाऊसकडे भेटूया. काही चला 15 दिवस इथेच राहायचं. हा पावसाळ्यात कंटिन्यू 2 माणसांची 3 महिने ड्युटी असते. पावसाळ्यात 3 महिने इथेच राहायचं. जेवण वगैरे इथेच बनवून जेवायचं. इमर्जन्सी काय झाली त्यांना पावसाळ्यात फक्त हेलिकॉप्टर येतो. हेलिकॉप्टर अच्छा. पावसाळ्यामध्ये 3-3 महिने लागतात बघा इथं. त्यांना राहायला सोय तिथं तिथून निघायचं नाही. जर का लयच काय तर लाटाचा किंवा कशाचा विषय झाला तर तिथून इमर्जन्सी असले तर निघायचं. आणि इतर वेळेसमध्ये 15-15 दिवसाच्या ड्युट्या असतात. 2 ड्युट्या 15 दिवस या करणं 15 दिवस या करणं. ही नवीन लाईट हाऊसचं काम काय आम्हाला माहीत नाही. असं चांगलंच काम असणार म्हणजे डायरेक्शन दाखवायचं दुसरं. हा डायरेक्शन किंवा काय किंवा पाणी पुढं असं असं आहे तुम्ही येऊ नका. हा व्ह्यू दाखवाय म्हणजे काय सेंड करायचं. ही जी काल जे सांगलेलं ना की बोटिंग मध्ये वारले सुटले ह्यांनी सांगते ती की बाबा असं असं तुम्ही काय येऊ नका बंद आहे आजचे दिवस. ते असं यांचं काम आहे लाईट हाऊस. आप कहाँ थे ज्ञानी बाबा. चला पुढच्या पॉईंटला भेटूया. आता जवळनं असं दिसतंय इथं पायऱ्या आहेत वर चढायला. आता वर जायला काय अलाउड नाही म्हणतात. आपल्याला वर जायला अलाउड नाही ना. नाही गव्हर्नमेंटचं आहे. ते गव्हर्नमेंटसाठीच आहे. आपण फक्त लांबनं दूरदर्शन घ्यायचं काम 25 करायचं. हे बाहेर दिसतंय पुढनं. इथून पायऱ्यात वर चढायला उतरायला त्यांना मासे वगैरे पकडायला काय करायचं असलं तर
भारी आहे राव, घरं बिरं सुद्धा असं बांधलेले आहेत तिकडं. अरे ही काय आहे? ही बघता काय आहे मधलं टनल त्यांच्यासाठी हे काय हो? असंच आहे. असं जायचं आज जायचं नाही ना काय? हा मला वाटलं नाही नाही आतमध्ये जायला काय नाही, मला वाटलं टनल आहे टनल. काय तर आहे वाटलेलं मला आज जायचं, काय विषय नाही. पुढे भेटूया जरासं, व्हिडिओ जरा आपला मोठा राहिलाय, शॉर्ट क्लिपमध्ये काढूया आपण. तुला समर्थ बड्डे बॉय, हे बड्डे बॉय इकडे बघ ना, काय म्हणायचं उलटी झाली. नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा. कसा एक्सपिरियन्स जिरली का काय लाग एवढ्या एवढ्याच उलट्या करायला लागलेले तुम्हाला काय होत ना आता, ह्याला काल पण उलटी झाली आज पण झाली, कसं रे ए लेका तो गेम बजाना पडेगा ए लेका. बघा पण नाही बेला एवढी जिरली की बघा पण नाही गेलं. तुला कुठे झाली उलटी जिरायला? नाही होता लाटा नाही जिरली काय तुम्हाला? नाही तुम्ही दगडाचे बाबा, दगडाचे बनले काय झालं? ते उलट्या करायला लागले, पॅकळून गेला. आता पूर्ण जाऊसपर्यंत झोपतात, शांत बसता एकदम पूर्ण पोट रिकामी. काल तर एवढं खोल गेलो पण नव्हतं, तिथं उलट्या गेल्या स्काय डायव्हिंग. तर आता चला पुढच्या वाटचालीस. आणि तुमचा युट्यूबवर नवीन जरा समजून घ्या, बोलायला इकडे इकडे उन्नीस होतं, समजून घ्या. भावाला सपोर्ट करा तुमच्या, भाईला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, भाईला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. अजून फॉर मोर. आणि काय इन्स्टाला आपल्या भाईचं पेज आहे, हा तिथं पण सबस्क्राईब करा, फॉलो करा, फॉलो बॅक देण्यात येईल. फुल इज्जत रे भाई तुला. पोलीस कोल्हापुरे भाऊ चिकन खायला नाही आले आल्यावर. मटन ओके, मटन थाळी खायला नाही आणणार आहे त्याच्या पैशानं. बघू जाताना जरा पैसे घेऊन नका, पैसे पण द्या, तुम्हाला पण द्या सगळ्यांना. हे झालं जाताना खर्च आहे याच्याकडनं. सार्थकडनं का हा सारखं बरं का 100% सार्थकला पैसे द्यावे लागतील, मी पैसे देणार नाही. मी पण नाही द्यायला. द्यावे लागतील पैसे माझे. शेवटे राबाडीचा शब्द आहे. वरती बघितलं छोट्या पेटी सारखं दिसतंय बघा. कुठे हो? हा हा सगळे हा, हा. हा त्याचं काय आहे? म्हातारीला दर्शन केलेले आहे. काय केलेलं? म्हातारी हा. इंग्रजांच्या काळात ते कॅमेरे सेंटर राहायचे ना, हा वारले तेव्हा तिथे दफन केलेले. दफन केलेलं आहे का? अच्छा अच्छा हा तिथे दिसेल बघा ते. हा दिसते ती दिसतात कुणाला काय तिथं काय तर इंग्रजाच्या काळामध्ये म्हातारीला का वारलेली होती, तिथे दफन केलेली म्हणते. लय एका साईडला बोटच्या जाता येत नाही मला, त्यांचीच फॅमिली. तर तिथं दफन केलेलं म्हणते त्यांनी. हा जास्त दाखवलं काय आता कशामुळे दफन केलं काय केलं माहित नाही. हॉन्टेड म्हणजे रात्री तिकडून यायचं ना बाहेर, नाहीतर कान 25 होते म्हणजे. ती दिसत्या म्हणे एवढंच. आणि त्यांचाच फॅमिली तिथे होती. हा तिथे फॅमिली होती. चला भेटूया आपण पुढं. मोबाईल भावाचा आमच्या स्विच ऑफ झालाय. इमर्जन्सी कॉल मध्ये वहिनीचा फोन आलाय ह्याला. प्रियामध्ये काय ताकद म्हणावं लागेल. मोबाईल स्विच ऑफ झालाय, त्यामध्ये कॉल आलाय. काय म्हणायचंय? वाह क्या मुस्कुराहट है, जैसे मुंह में लिया हो आज ही. नाच करते काय? लय प्रेम आहे रे. हा लाजतंय कसं वेळ का गाडी आहे का? खरंच रे भाई, मानलं तुमच्या प्रेमाला. लग्नाला बोलो बरं का, लग्नाला बोलो. हा गिफ्ट काय अपेक्षा ठेवू नको आमच्याकडनं. आधार कार्ड घेऊन येतो. समज रे हो? आधार कार्ड घेऊन येतो पण अपेक्षा काय ठेवू नको, आम्ही काय देईल. ओके आधार कार्ड कशाला पाहिलं? आणि साक्षीदार पळून जाणार आहे मला. पळून जाणार आहे का? नक्की. आम्ही तेच काम करतो, पण त्यासाठी आम्ही आहे ना, जेवढे तिथं लग्नाला पैसे लागतात ना त्याच्या 10% रक्कम आम्ही घेतो. म्हणजे आम्हाला पार्टी बिटी द्यायची. तुझी इच्छा असेल तर सगळं कधी करायचं लग्न सांग? ए लग्न तुला करायचंय, मला थोडी करायचंय. कधी करायचंय लग्न? लग्नाचा सुद्धा ब्लॉग बनवू आपण. कसं पळवून न्यायचं, कसं आला जायचंय. फक्त हाईड करणार एवढं लक्ष. हा हाईड करणार, फेस हाईड करणार, त्याचा विषय नाही. पण ब्लॉग बघायला भेटेल. कसं प्लॅनिंग काय असतंय ते. चला आता पुढच्या पार्टीला भेटूया. फेमस झालेले वेळ पोरं कशी असते तुम्हाला दाखवतो. कशी गाणं म्हणते. आता गाणं त्याला गर्लफ्रेंडची आठवण आली त्याच्या, तर गाणं कुठलं म्हणते लाजा कसा बंद मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. त्याला काय म्हणते
वाईट आहे म्हणतात, सगळं आहे ते. ऐसा मत करो मेरी जान. पण स्विच ऑफ झालेल्या फोन मध्ये ताकद टाकते म्हणल्यावर काय बोलायचं आज. आणि त्याला आठवण आता, त्यामुळे गाण्याची आठवण झाली. डोळे बंद केले सुद्धा चेहरा तुझाच आठवत आहे, म्हणून तिचा फोन आला. आहे ना, कशी आहेस माहिती. चला पुढे भेटूया भावांनो. इथं 2004ला जेव्हा सुनामी आली, हा लाटेसोबत संगमगडची वाळू येऊन इथे पडली. आयलँड तयार झाले. आयलँड असली तरी ती वाळू दिसायची. 2021 मध्ये तोक्ते वादळ झालं. तोक्ते वादळात ती वाळू वाहून गेली. तेव्हा कलेक्टरने बंद केलं. नंतर सगळ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, स्नॅक्सचे स्टॉल इथे होतं. तेच आता पुढे त्या मोरेश्वर आयलँडला चालतं पुढे. हे जे दिसतंय ना, हे लाट आलेले होते ना 2000 किती साली, त्याच्यामुळं झालेलं आहे. भारी म्हणजे लाटीचा इकडं पण प्रभाव पडलेला होता. आता पुढचा आता लास्ट 2 पॉईंट राहिले. कुठले आहेत काय आहेत बघूया आपण पुढं. हे म्हणते गेले वर्षाचा बाबून कोण परशाचा बाप सायलाड मधले बघा. इन रिअल लाईफ ह्यांच्यावर पिक्चर बनलेला आहे ते. हे माहीत नाही, हे फक्त आम्हाला माहिती आहे, ते तुम्हाला सांगतो. आहे ना ते कॉपीराइट देऊ नका. मिनी केरळ पॉईंट नाव दिलं यामध्ये. अच्छा, हे सगळा भाग जो आहे मिनी केरळ, सगळं केरळसारखे झाड दिसत नाहीत का, तसं फील पण होत आहे. मिनी केरळ तो पुढपर्यंत आहे ना, तेवढा पॉईंटलाच मिनी केरळ पॉईंट. बस आता 3rd पॉईंट कुठं आहे, पुढं बोर्डच्या तिथं दिसायला तिथं जाऊन बघू त्या पॉईंटचं नाव काय, पॉईंट पण काय. हे झाल्यानंतर मग आपण सिंधुदुर्ग, कुठल्या किल्ल्याला जायचं? सिंधुदुर्ग किल्ल्याला. तिथूनपर्यंत राजकोट किल्ला. तिथं झालं किती वेळ लागते काय माहीत नाही. लास्टचा पॉईंट बघून बाहेर भेटूया. मागची बोट आमची खूप महाग राहिली ती, एवढं बघून घेऊया आता चालू. तर पुढच्या पॉईंटला परत. तर हे मोरेश्वर आयलंड आहे, ह्याला सुनामी आयलंड म्हणतात. पण आता ह्याला तेच आहे, तेच की हा. तर हे सुनामी आयलंड, पण ह्याला मोरेश्वर आयलंड म्हणतात, कारण सुनामी येऊन गेल्यापासून त्याला मोरेश्वर आयलंड आपलं सुनामी आयलंड मानला मोरेश्वर आयलंड म्हणतात. तिसरा पॉईंट म्हणजे हाच होता की हा आयलंड दाखवायचा. पण कालच्या ब्लॉगमध्ये जो पडणार आहे आपला ब्लॉग तो असणार आहे डे 2चा, त्याच्यामध्ये राईड्स केलेले आपण त्या बीचला. कुठल्या बीचला केलेत का राईड्स? कुठल्या तर आहे, नाव लक्षात नाही गेले. त्या बीचला केले, मालवण बीचला. मग त्यामुळे काही राईड्स करायला त्यांना म्हणलं डायरेक्ट आता जाऊ द्या, मागची बोट येईल तोपर्यंत येईल, आम्ही तोपर्यंत आता जातो म्हणलं डायरेक्ट जाऊन बाहेर जाऊ दे. आता भेटूया आपण डायरेक्ट बाहेर. आता इथले तर पॉईंट सगळे झालेले. आता राजकोट किल्ला किंवा सिंधुदुर्ग किल्ला कुठल्या किल्ल्यावर जाते बघू, भेटूया. चला लागवाला इकडे बघू मोदी काय तिकडे गेलं सुद्धा. काय म्हणत होता, मला उलटी होत नाही. पूर्ण उलट केलं येणं मागणं. ఎందుకు ఏస్ బతుకు ఎందుకు నువ్వు బతుకుతావు. इतर बड्डे बॉय तर काय बोलायचं कामच नाही. वाढदिवस आहे दादा, माहित नाही का तुम्हाला? डायरेक्शन चेंज करून उलट्या करायला ते. काय बोलायचं जाऊ द्या, मजा तर आली बाबा. शुभेच्छा. तुला कसं वाटलं? हा खूप छान वाटलं आणि वातावरण खूप छान होतं. पाणी पण खूप स्वच्छ होतं. एकदम मजा आली, खूप एन्जॉय पुढे बसलो होतो, माझी खूप फाटली होती, परत मित्रांनी शिवून दिली. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? नाही चला आता बस पुढच्या पॉईंटला जायचंय. सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला. तिथे वेळ लागते, डायरेक्ट तिथे जाऊ. पहिले जेवायचं मंदिर काय म्हणतात बघू. एवढी फाटली तोंड दिसाली का नाही. चला भेटूया काही पुढे भेटू. आता आपण नाश्ता केला बाहेर, नाश्ता करून तिथं पण परत भांडणं झाले आपले. जाऊ द्या, सोडा आता काय सांगायचं. आता आम्ही आलेले सिंधुदुर्ग किल्ल्यावर. बोटीतला प्रवास काही घेतलेला नाहीये. सगळे पोरं आलेले तर आतमध्ये जाऊन एखादा गाईड बघायला चांगला जो इन्फॉर्मेशन दे. तर अशा तऱ्हेने किल्ला आहे.
आतमध्ये 2 तास 1.5 ते 2 तास लागतील म्हणून सांगितलेलं आहे. तर आतमध्ये जाऊन आता काय काय कसं कसं इतिहास आपला काय आहे ते बघून घेऊया. भेटूया आपण आतमध्ये आता गाईड बशी गेल्यानंतर. ओके. इथं आलोय बुरुजांकडे आलोय. या किल्ल्यांवर 40 बुरुज आहेत, टोटल 40. आता इथं वर चढायचा एवढा काय अवघड टास्क नाहीये. तर पण असा विषय जरा चढा लागले आमचे पोरं आता आम्ही चढून घेतो. चला काय रे कुठले काका? मागचे काका महेशला हात दे. ए मामा पडले कसा काय पडला तू? पडत जाऊ नको एवढ्याला. काकाला वर येऊ द्या. काका चढली का रे? काकाची काय चेष्टा करताय तुम्ही? खड्या पायऱ्यात बाबा एकदम डेंजर. डेंजर म्हणजे डेंजर. अरे वाव कसला पूर्ण असा राऊंड आहे समुद्र. इथं काय चालू आहे? स्कुबा डायव्हिंग चालू आहे. काल केलेलं जिथं आमची जिरली, आम्हाला काय झालं नाही. ते स्कुबा डायव्हिंग आणि असे टोटल 40 बुरुज आहेत. हे आहे का? हे 2 3 अशा पूर्ण किल्ला जो आहे ना, इथं मंदिर आहे देवीचं. 40 घोड्या पण आहेत, 4 विहिरी आहेत. गोड्या पाण्याचे 4 विहिरी आहेत, 40 बुरुज आहेत. हे मामा पण पडले काय? काय झालं मामा? पाय दुखायला लागले. होय का? आता वापरून कॅमेरा आला गेले की ऍक्टिंग चालू होते. बघितलं का? नमस्ते का? नमस्ते. काय नाही चालायचं चालू आता. आता आपण इकडे चाललोय. हा आपल्याला तिकडे जायचं म्हणजे तिकडे नाही जायचं. पायाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे कोणीकडे आहेत? ते त्या साईडला आहेत. मग जाऊ ना मग. तिकडे जे आहेत ते असं सांगतात. बुरुज आहेत 40 बुरुज आहेत. हा. बुरुजाबद्दल जे सांगतात की तिकडं लोक असं सांगतात की बाबा तिथं राणी वगैरे फिरायला येत होते. तिथं एंड होतोय बुरुजांचं. बरं तिकडे जाऊन पुढे परत जाऊ ना इकडं. हो ठीक आहे तर चालतंय. चला आपण थोड्या वेळ भेटू. तिकडे जाऊन येतो. तिकडे महाराजांचे ठसे तिकडे जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ठसे आहेत ना पायाचे, ते इथं आणि वर आहेत. तुम्हाला दाखवतो पायाचे चप्पल काढतो पहिलं. सरळ जरा तुम्हाला आता दिसतंय का नाही काय माहिती. जरा फ्लॅश लावतो. नाही दिसत. मोबाईल लय बारका आहे रे, नाही जाणार. इथं आतमध्ये महाराजांचे पायाचे ठसे आहेत. म्हणजे दिसतात का नाही? वरती पण ठसे आहेत काय? वरती काय हो? हाताचे ठसे आहेत का? हे का? खालचे पायाचे ठसे काय दिसले नाहीत. हाताचे ठसे तिथं पण काय दिसत नाही डोळ्याला. हा तिथं दिसत असेल तुम्हाला बघा थोडस. हे आहेत महाराजांच्या हाताचे ठसे आणि खाली होते पायाचे ठसे काय दिसले नाहीत. हाताचे ठसे दिसले. तेच पाया पडत आपल्याला करायचं. आता पुढे अजून कुठे जायचं रे आपल्याला? अजून एक किल्ला आहे. किल्ला झाला आता इथला सिंधुदुर्ग तर किल्ला झालाय. कारण कमीत कमी 7 किलोमीटरचा किल्ला आहे. तेवढा काय बघणं झालं नाही कारण की बोटवाल्याने सांगितलं की यायला आम्हाला. तर आता एवढंच बघून आम्ही तर पुढं राजकोट किल्ल्याला चाललोय आणि परत ना माउंट काय रॉक गार्डन हा तिथे जाणार. तर भेटूया पुढे. किल्ल्याची काही माहिती आहे. पूर्ण किल्ला बघता आला नाही आम्हाला, टाइम नाही. आता आम्ही बोटीकडे चाललोय. तर जिथे एंट्री गेट आहे ना तिथं हे लावलेलं आहे, फ्लेक्स लावलेले, फोटो लावलेले की किल्ला केवढ्या परिसरात आहे, कसा आहे, काय आहे. तर ते तुम्हाला मी पुढे फोटो मध्ये दाखवतो. हा तर तुम्ही तसं बघून घ्या, समजून घ्या. मी पण नवीनच आहे, हळूहळू शिकत आहे काही गोष्टी आणि करत आहे. तसंच प्रेम आणि सपोर्ट ठेवा माझ्यावर असंच की कुठेतरी थोडं पुढे जाऊन मी काहीतरी युट्यूब मध्ये हे करेल. बस एवढीच. आणि इथं काही चोर वाट आहे. आता हिंदी मध्ये तर तिथं चोर वाट तर काय आतमध्ये जाऊन दिसायचं नाही. असंच दाखवत काय वॉशरूम आहे का? हा तवाचं वॉशरूम आहे वाटतं त्या आतमध्ये अंधार. तर जाऊ दे आता डायरेक्ट आपण राजकोट किल्ल्यामध्ये डायरेक्ट आता तिकडे जाऊया. आता सिंधुदुर्ग किल्ल्यापासून आम्ही आलेलो आहे. चालत आलो. रिक्षाला काय पैसे लय मागत होते, पार्किंगला पण 200 रुपये. तर बीचच्या कडेनं चालत आलोय आम्ही. आपलं एक 500 मीटर होतं का, 500 मीटरच्या अंतरावर आलोय. किलोमीटर म्हटलं 500 मीटर. 500 मीटर आल्यानंतर समोर सुंदर असे दृश्य आहे. हे बघा
महाराजांची 91 फुटी मूर्ती आहे, पण इथून तुम्हाला नीट दिसणार नाही. एक पलीकडच्या बाजूला म्हणजे किल्ल्याच्या बाजूने बाहेरच्या बाजूने तुम्हाला दाखवतो मी ही कशी मूर्ती आहे आणि कशी दिसते ते तुम्हाला. आता आम्ही जातो आतमध्ये जाऊन दर्शन घेतो आणि पलीकडच्या बाजूने तुम्हाला दाखवतो की ते दुसरी साईड दिसते कशी. चला चलो बस का, तर भेटू आपण पलीकडच्या बाजूने तुम्हाला दाखवतो की दिसते कशी मूर्ती. बस झालं का, करू का बंद, आता भेटू तिकडच्या बाजूला. जसं तुम्हाला म्हणलेलं ना की आतमध्ये आलेलं ते उभारता येत ना पूर्ण मूर्ती दाखवायला, तुम्हाला दाखवतो मूर्ती आहे कशी समोरून. अशी मूर्ती एवढी 91 फुटी मूर्ती आहे. मध्ये तुम्हाला बातम्यामध्ये माहितच असेल की काय झालेलं होतं मूर्तीबद्दल, पण आता परत एकदा हे केलेलं आहे. तसंच पर्यटन येते. देऊ घोषणा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय. हर हर महादेव. हर हर महादेव. काय विषय झालाय माहितीये का, आमच्या शोधला मोठा स्कॅम झालेला. रॉक गार्डन मध्ये आलेला आम्हाला जणांना सांगितलं मला दगडाचा काहीतरी विषय असेल, कलाकृती असेल, काय तर असेल, काय माहितीये का. इथे सगळे लहान मुले काय दाखवतो पहिलं ही बघा काय ही याला आमच्याकडे बाग म्हणतात, ही बाग म्हणतात घसरगुंडी वगैरे. काय बोलायचं सांगा तुम्ही. आणि हे रॉक गार्डन आहे म्हणून सांगितलं. काय बाग आहे, बाग काय बघायचं आणि काय दाखवणार लहान मुले खेळतात गार्डन मध्ये. विशेष बघण्यासारखं काय नाहीये. एक्स्ट्रा पार्किंग घेतात 200 रुपये, 10 रुपयात एंट्री फी घेतात. पैशाचा लॉस करू नका. या रॉक गार्डनला परत येऊ नका. पैसा बरबाद झालाय. आता आम्ही नेट काय करणार, इथनं निघणार पटकन बाहेर फोटो काढून आणि डायरेक्ट जेवायला गेल्यानंतर आपण भेटू. आता खोराक भारी करणार कोल्हापुरात डायरेक्ट पोस्ट करून, तर तिथे भेटूया डायरेक्ट. चला अशा तऱ्हेने आमची ट्रिप संपली 3 दिवसाची. आलो रिटर्न आलो डायरेक्ट. सगळे झोपून बिपून आलेले होते त्यामुळे काय काढलं नाही. आता मजदुरी चालू संपला विषय. आपलं कुठल्याच्या पाट्या फावडा उचलायचा कामधंदे चालू. आता 300 रुपये हजरी. 300 रुपये. हा 300 रुपये हजेरी. आता काम चालू. पैसे परत गोळा करायचे. परत नवीन ट्रिपचा प्लॅन करत नवीन निघेल. आता हे जे व्हिडिओ बॅट बॉल नेला का, बॅट बॉल खेळण्यात काय आलं ना आम्हाला, त्यामुळे फुटबॉल तर घेतला फुटबॉल घेतला रात्री 3 वाजता खेळलो, पण तेव्हा व्हिडिओ काढता आला ना कारण मी झोपीमध्ये होतो. म्हणलं जाऊ द्या. आता चला इथं संपलो. 3 ब्लॉग पडतील, तुम्ही बघून घ्या पूर्ण आणि लवकरच प्लॅन पुढच्या ट्रिपचा. तर बघूया. तर असंच प्रेम सपोर्ट करत राहा. चला भेटूया आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये. काय 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 म्हणतो काय आली बाबू. काय नाही तूच तिकडे बसला, येतो खाली. चला भावांनो भेटतो आता पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.